मी उभा आहे सध्या रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील उंबरखिंड या गावामध्ये। माझ्या बाजूला तुम्हाला जो दिसतोय ना मित्रांनो, हा उंबरखिंडीमध्ये असणारा मराठ्यांचा शौर्यस्तंभ आहे। नेमका हा स्तंभ कशाचा आहे याची माहिती मी तुम्हाला सांगतो। हा स्तंभ आहे मित्रांनो, ज्यावेळेस 2 फेब्रुवारी 1661 साली हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी मुघलांचा कारतलब खान त्याचबरोबर एक महिला सरदार रायबागन हे मराठ्यांच्या स्वराज्यावरती चाल करून आले होते। त्यावेळेस तुम्हाला दिसणाऱ्या या उंबरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा पराभव केला होता। जरासा कॅमेरा फिरवा, तुम्हाला कळेल उंबरखिंड हा भौगोलिक ठेवा असणारा परिसर आहे। दोन्ही बाजूनी डोंगराची उंच उंच रांग आणि एका बाजूला असणारं हिरवदाट दाट अभयारण्य, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला गाठला। खानाला गाठण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर नेताजी पालकरांना या ठिकाणी पाठवला होता। एका बाजूने नेताजी पालकर आले, दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज आणि मध्यभागी गाठला तो कारतलब खान। कारतलब खानाला इतका धोधो धोडला आणि कारतलब खानाच्या सैन्यावर दोन्ही बाजूनी मराठ्याच्या वीर सैन्यांनी अटॅक केला आणि कारतलब खानाला पराभव स्वीकारावा लागला। या विजयाचं प्रतीक म्हणून कोकणाच्या उंबरखिंडीमध्ये हा विजयस्तंभ बांधण्यात आलाय, ज्याचा समरभूमी उंबरखिंडीचे म्हणून ओळखलं जातं। आपण सुद्धा नक्कीच या समरभूमीला एकदा भेट द्या आणि आपल्या महाराजांचं धीरोदत्त प्रसंगाचं शौर्य, आपल्या सैनिकांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा। जय शिवराय।